हाय गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। मी धनश्री शिंदे आणि मी लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप, ट्रॅव्हल, व्लॉग्स ह्याच्यावरती मस्त असे व्हिडिओज घेऊन येत असते। सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माय जानेवारी फेवरेट्स। म्हणजे जानेवारी या मंथमध्ये माझे फेवरेट कुठले स्किन केअर, मेकअप, बॉडी केअर प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे प्रोडक्ट्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की मी जानेवारी मंथमध्ये जास्त यूज केलेले आहेत आणि ते मला आवडलेले आहेत। सो हा जो व्हिडिओ असेल तो थोडासा लॉंग असा होईल। सो चिल चॅटी व्हिडिओ असेल। तुम्ही तुमच्यासोबत छान मस्त पॉपकॉर्न किंवा नाश्ता असं घेऊन बसू शकता, कारण की व्हिडिओ मोठा असणार आहे। सो लेट्स गो। तर जानेवारी मंथ होता, ऑब्व्हियसली थंडी होती आणि या थंडीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर। तर मी फेस मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन हे दोन्ही वेगवेगळं यूज करते। तर त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे। मॉइश्चरायझरमध्ये मी फर्स्ट म्हणजे डॉक्टर शेक्सचं हे केसर अँड कोजिक ॲसिड मॉइश्चरायझर हे एक यूज करते। सोबतच बायोडर्माचं ॲटोडर्म क्रीम म्हणून आहे, तर सर्वात जास्त मी हे यूज केलेलं आहे। म्हणजे मी डिसेंबर महिन्यामध्ये गावाला होते तेव्हासुद्धा मी हे खूप यूज केलं। म्हणजे थंडीमध्ये हे सेवियर आहे सिरियसली। आणि तुम्ही हे म्हणजे ॲज अ बॉडी लोशनसुद्धा यूज करू शकता आणि ॲज अ मॉइश्चरायझर, फेस मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा यूज करू शकता। दोन्ही म्हणजे आपल्या फेस आणि बॉडीसाठी हे बायोडर्माचं ॲटोडर्म क्रीम अल्ट्रा हे खूप भारी मॉइश्चरायझर आहे। आणि सोबतच फेस मॉइश्चरायझर बघत असाल तर डॉक्टर शेक्स रिकमेंड्स केसर अँड कोजिक ॲसिड मॉइश्चरायझिंग क्रीम, रिड्युसेस पिगमेंटेशन आणि हे आहे फॉर नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किनसाठी। आणि बायोडर्माचं जे हे मॉइश्चरायझर आहे ते मी शक्यतो रात्री लावायचे, कारण की काय हे थोडंसं चिपचिपी आहे। अगदीच असं लगेचच ॲब्झॉर्ब होतं किंवा मग चिपचिपी नाही आहे असं नाही आहे। बायोडर्माचं जे ॲटोडर्मचं हे मॉइश्चरायझर आहे ते थोडंसं चिपचिपी आहे। सो मी काय करायचे, रात्री लावायचे ते। म्हणजे रात्री लावलं म्हणजे कसं आपली स्किन जी आहे ती खूप छान अशी मॉइश्चर होते। मॉइश्चरायझरचं काम हे खूप छान करतं, फक्त एवढंच की हे थोडंसं चिपचिपी आहे। सो रात्री हे यूज करावं लागतं। सो मी रात्री हे लावून ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर माझी स्किन एकदम छान नरिश आणि मॉइश्चराइज्ड अशी झालेली असायची। सो तुम्ही हे बॉडीसाठी आणि फेससाठी दोन्हीसाठी यूज करू शकता। हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण त्याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही हे डॉक्टर शेक्सचं मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करू शकता। मॉइश्चरायझर नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉडी लोशन, जे की आपल्याला थंडीमध्ये खूप जास्त लागतं। सो बॉडी लोशनसाठी मी यूज केलेलं आहे पूर्ण मंथ मी फक्त हेच बॉडी लोशन यूज केलं आहे, ते म्हणजे पिलग्रीमचं न्यू लॉन्च बॉडी लोशन। 2 फ्लेवर्स आहेत याचे, एक आहे ते ग्लो बॉडी लोशन, स्पॅनिश स्क्वॅलन्स आहे, ह्याच्यामध्ये नायसिनामाइड आहे आणि हे जे आहे ते फ्रेंच रेड वाईन विथ हायलुरॉनिक ॲसिड। हे जे आहे ते अल्ट्रा स्मूथ बॉडी लोशन आहे विथ शिया बटर आणि हे कोकोआ बटर, दोन्हीही छान आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं जे टेक्स्चर आहे ते अजिबात चिपचिपी नाही आहे। तुम्ही लावल्यानंतर असं वाटणार नाही की बॉडी लोशन लावलेलं आहे। सो बॉडी लोशनसाठी दिस इज व्हेरी नाईस ऑप्शन। तुम्ही हे फक्त विंटर सीझनमध्येच नाही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा यूज करू शकता, पावसाळ्यामध्ये पण यूज करू शकता। उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे बॉडी लोशन लावायला खूप छान आहे। त्याचा सुगंध इतका मस्त आहे दिवसभर आणि तो राहतो, खूप छान आहे। दोन्हीही फ्लेवर मस्त आहेत। तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ता तुम्हाला जे प्रोडक्ट्स दाखवते ते प्रोडक्ट्स मी आधी यूज केलेले आहेत आणि मग मी तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू देते आहे। सो तुम्ही जरी ते परचेस केलेत तरी तुम्ही आधी त्याची पॅच टेस्ट करून घ्या आणि मगच ते फेसवरती अप्लाय करा। कारण की आता मॉइश्चरायझर नंतर आपण बघणार आहोत लिप बाम, कारण की विंटर सीझनमध्ये लिप बाम इज मस्ट। ॲक्च्युली विंटर सीझन नाही, विंटर असो, समर असो, मॉन्सून असो, प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला लिप बाम हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की आपली ओठांची स्किन जी असते ती आपल्या नॉर्मल स्किनपेक्षा 4 पटीने नाजूक असते, त्याच्यामुळे आपल्या ओठांना आपल्याला जपलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लिप बाम लावणं गरजेचं आहे। तर लिप बामसाठी मी आज म्हणजे घेतलेले आहेत डॉट अँड कीचे। सो हे डॉट अँड कीचे लिप बाम न्यू लॉन्च आहेत चॅपस्टिकमधले। हा जो फ्लेवर आहे तो चेरी क्रिम्झन आहे आणि हे टिंटेडसुद्धा आहे।
सो इट्स व्हेरी नाईस. तर डॉट अँड कीचे हे लिप बाम जे आहे ते ॲक्च्युली 4 फ्लेवर्समध्ये आहेत. चेरी, स्ट्रॉबेरी, त्यानंतर एक ब्लूबेरी म्हणजे हे जे की नॉर्मल आहे, टिंटेड नाही आहे, आणि कोकोआ चॉकलेट. सो चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि चेरी हे तिन्ही आपल्याला टिंटेड भेटतात. आणि हे जे ब्लूबेरीचं आहे ते टिंटेड नाही आहे, हे नॉर्मल आहे ज्याला कलर नाही आहे. सी, हे पहा व्हाईट असं आहे. त्याच्यानंतर सेकंड लिप बाम म्हणजे ला पिंकचं. सो हे आहे लिटरली ह्याचं जे पॅकेजिंग आहे ना, हां या बॉक्समध्ये ते आलं होतं. ह्याचा बॉक्स पण हा इतका मस्त आहे. आणि सी, हे असं हे लिप बाम आलेलं. आणि याचं पॅकेजिंग बघूनच हे लिप बाम मला इतकं आवडलं. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, मला हे खूप आवडलं. सी, वाव. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लिप बामला आहे ना आपल्याला छान असा छोटासा असा ब्रश मिळतो लिप बाम अप्लाय करण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे ती म्हणजे सी, ह्याला मिरर आहे. लिप बाम आहे आणि लिप बामला सुद्धा मिरर दिला आहे त्यांनी. वाव, अजून काय पाहिजे. आणि हे आहे ते लिप बाम, खूप छान लिप बाम आहे. आणि याचा स्मेल रिअल स्ट्रॉबेरीसारखा स्मेल आहे याचा लिटरली. आणि हे खूप मॉइश्चराईज करतं लिप्सना. ह्याचा स्मेल खूप छान आहे आणि ह्याच्यामधले सगळे पॉईंट्स ॲक्च्युली मला खूप आवडले. सो इट्स व्हेरी नाईस. तुम्ही हे लिप बाम घेऊ शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. आणि हां, हे सुद्धा टिंटेड आहे. सी, इतकं जास्त असं नाही आहे पण बऱ्यापैकी हे टिंटेड आहे. लिप्सवरती लावल्यावरती आपले लिप्स छान असे मुलायम होतात आणि पिंकिश असे दिसतात. आणि क्यूट असं हे लिप बाम आहे, पिंक कलरचं आहे. इट्स फ्रॉम ला पिंक. स्किन केअरमध्ये आपले मॉइश्चरायझर झाले, लिप बाम झाले, बॉडी लोशन झाले. त्यानंतर जे आहे ते मस्ट, जे की प्रत्येक सीझनमध्ये खरंच मस्ट आहे, ते म्हणजे सनस्क्रीन. तर हे आहे प्लमचं सिका अँड हायलुरॉनिक ॲसिड ॲक्वा लाईट सनस्क्रीन, SPF 50 PA+++. अजिबात व्हाईट कास्ट राहत नाहीत आणि चिपचिपी नाही आहे, खूप लगेचच ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. आणि सिका अँड हायलुरॉनिक ॲसिड असल्यामुळे थंड वाटतं. सो तुम्ही हे सनस्क्रीन जे आहे ते बाहेर जाताना तर यूज करूच शकता, प्लस घरी असतानासुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त थंडीमध्येच नाही, तुम्ही हे सनस्क्रीन उन्हाळ्यामध्ये सुद्धा यूज करू शकता. खूप थंड वाटतं. आणि मेन म्हणजेच SPF 50 PA+++. ह्याचं टेक्स्चर जे आहे ते खूप क्रीमी टेक्स्चर आहे आणि लगेचच ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. नो व्हाईट कास्ट, नो चिपचिपी. तर आता सनस्क्रीन नंतर फेसवॉश. तर थंडीमध्ये आपल्याला फेसवॉश जे आहेत ना ते नीटच म्हणजे आपल्या स्किन टाईपला जे सूट करतात किंवा स्किन आपली खूप ड्राय नाही होते ना, हे लक्षात ठेवावं लागतं. आणि त्यासाठी मी बायोडर्माचं हे फेसवॉश यूज करते. हे फेसवॉश प्रत्येक सीझनमध्ये चालणारं आहे. आणि मेन म्हणजे आपली स्किन जी आहे ना ती अगदीच ड्राय असं हे फेसवॉश नाही करत. माझी सेकंड बॉटल आहे, ॲक्च्युली थर्ड बनावी लागेल, एक छोटी, त्याच्यानंतर एक मोठी अशी बॉटल यूज केली आणि मग आता ही अशी मी फक्त बायोडर्माचं फेसवॉश यूज करते आहे सध्या तरी. आणि कुठे बाहेर जायचं असेल तरच मी दुसरं कुठलं तर फेसवॉश यूज करते, नाहीतर मी दररोज हे बायोडर्माचं फेसवॉश यूज करते. आणि जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा हे फेसवॉश खूप छान आहे. थंडीमध्ये काय महत्त्वाचं असतं की आपली स्किन तर आपल्याला छान अशी क्लीन ठेवायची असते, पण आपली स्किन आपल्याला ड्रायसुद्धा नाही पडू द्यायची आहे. सो तुम्ही त्याच्यासाठी हे बायोडर्माचं फेसवॉश यूज करू शकता. आणि सोबतच मी म्हणजे एकदा म्हणजे 2 आठवड्यातून एकदा असं हे लापिंगचं फेसवॉश यूज करायचे, जे की ह्याच्यामध्ये उपटन, व्हाईट हल्दी, केसर, सँडलवूड आणि रोज एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि मायक्रोप्लास्टिक फ्री फॉर्म्युला आहे, जे की रिमूव्ह टॅन अँड ब्लेमिशेस. हे फेसवॉश जे आहे ते खूप छान आहे, पण एवढं मात्र आहे की हे फेसवॉश
फेस स्क्रबिंगचं पण काम करतं. त्यामुळे मी 2 आठवड्यातून एकदा हे फेसवॉश यूज करायचे. दिस इज व्हेरी नाईस. सो तुम्हीसुद्धा हे फेसवॉश यूज करू शकता. मी लिंक खाली मेन्शन करेन. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण क्वालिटी इट्स व्हेरी नाईस. तर फेस वॉश झाल्यानंतर आपले पोर्स ओपन होतात. त्यासाठी नंतर आपल्याला यूज करायचं असतं टोनर. तर टोनरसाठी हे प्लमचं न्यू लॉन्च टोनर आहे, ते म्हणजे राईस वॉटरचं. ह्याच्यामध्ये नायसिनामाइड आहे. हे पोर्स जे आहेत ते टाईट करण्याचं काम करतं, सोबतच स्किन ब्राईटनिंग. तर स्किन ब्राईटनिंगचं तर मला नाही माहिती, पण आपले पोर्स टाईट करायचं काम हे टोनर नक्की करतं. न्यू लॉन्च आहे, सोबतच आपलं स्किन हायड्रेटेड ठेवतं, कारण की याच्यामध्ये आहे नायसिनामाइड 3%. मेन म्हणजे हे टोनर इतकं मस्त आहे की आपल्याला हे टोनर असं घेऊन असं करून असं लावावं नाही लागत, किंवा आपल्याला एखादा टिश्यू पेपर नाही घेऊन लावावं लागत, काहीच नाही. फक्त हे असं स्प्रे करायचं आहे आणि ते टोनर आपोआप आपल्या स्किनवरती अप्लाय होतं. सो इतकं छान आहे. आपलं स्किन खूप छान हायड्रेटेड राहते. तुम्हाला हे विंटरमध्ये मला तर यूजफुल झालंच, पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे खूप यूजफुल आहे. प्लमचं राईस वॉटर अँड नायसिनामाइड टोनर खूप छान आहे. आणि मेन म्हणजे जस्ट स्प्रे अँड डन. वाव. स्किन केअरमध्ये आपण बऱ्यापैकी प्रोडक्ट्स बघितले. जे माझे फेवरेट प्रोडक्ट्स होते ते फक्त आता राहिलेलं आहे ते म्हणजे सिरम. तर सिरम जे आहे ते मी हे ॲड करेन डॉट अँड कीचं हे ब्लूबेरी हायड्रेट 12% बॅरियर बूस्ट फेस सिरम आहे. न्यू लॉन्च आहे आणि हे सुद्धा खूप मस्त आहे. लेट मी शो यू. ह्याची डॉट अँड कीची सगळ्या प्रोडक्ट्सची पॅकेजिंग तर खूप छान आहेच, सोबत वाव टॅन. आणि याचं जे टेक्स्चर आहे ना ते टेक्स्चर खूप मस्त आहे. सी, हे असं लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि वाव, म्हणजे स्किनला खूप हायड्रेटेड वाटतं हे सिरम लावल्यावरती. लगेचच ॲब्झॉर्ब होतं, चिपचिपीपणा नाही वाटत. तुम्ही बघू शकता. थंडीमध्ये तुमची स्किन खूप ड्राय झाली आहे, रफ झाली आहे, स्किन बॅरियर जे आहे ते खूपच ड्राय झालेलं आहे, तर तुम्ही हे सिरम यूज करू शकता. माझं तेच झालं. काय झालेलं, गावावरून आल्यानंतर माझी स्किन जी आहे ती खूप ड्राय झाली होती. स्किन बॅरियर खूप अगदी विचित्र असं झालेलं. त्यानंतर मी हे सिरम यूज केलं. अगदी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे सिरम यूज करायचं. तुमचं स्किन बॅरियर एकदम छान स्मूथ आणि मस्त असं होतं. स्किन टेक्स्चर खूप छान होतं. सो दिस इज व्हेरी नाईस. ओके, तर स्किन केअरचं सेक्शन आपलं इथेच समाप्त झालेलं आहे, कारण की स्किन केअरमध्ये मला जे प्रोडक्ट्स आवडले, मी जे प्रोडक्ट्स जानेवारीमध्ये खूप जास्त यूज केलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवले. तर आता आपण वळूया हेअर केअरकडे. तर हेअर केअरमध्ये फक्त एकच प्रोडक्ट आहे, ते म्हणजे प्लम कोकोनट मिल्क अँड पेप्टाइड्स स्ट्रेंथ अँड शाईन कंडिशनर. हे कंडिशनर वाव, म्हणजे मी तुम्हाला आय थिंक याचं हेअर मास्क दाखवलं होतं. ते हेअर मास्क पण खूप छान होतं. म्हणजे लिटरली त्याने आपले हेअर्स इतके स्मूथ सिल्की होत होते. वाव, त्याचप्रमाणे हे काम करतं. काय आहे की शॅम्पूनंतर तुम्हाला कंडिशनर हा लावलाच पाहिजे, कारण की शॅम्पू लावल्यानंतर आपले केस जे आहेत ते खूप ड्राय होतात आणि ते केस आपल्याला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी हे कंडिशनर, हेअर मास्क, सिरम हे सगळं यूज करायचं असतं. तर मी हे कंडिशनर साधारण 4 ते 5 वेळा यूज केलेलं आहे. बाकी हेअर केअर रेंजमध्ये म्हटलं तर हे प्लमचं कोकोनट पेप्टाइड्सचं कंडिशनर, कोकोनट पेप्टाइड्सचा शॅम्पू आणि हेअर मास्क मी कधी कधी यूज करते. म्हणजे जर का काही स्पेशल असेल तर मी हेअर मास्क यूज करते, कारण की त्याच्याने खूप सिल्की असे केस होतात आणि ह्याच्याने पण होतात, ह्याच्याने स्मूथ होतात, अगदीच सिल्की असे होत नाहीत कंडिशनरने. पण म्हणून मग मी ते हेअर मास्क यूज करते आणि सोबत कधी कधी सिरम. तर सिरम जे आहे ते मी आत्ता ह्या प्लमचं नाही यूज करते, लिवॉन यूज करते, कधी कधी स्ट्रिक्स यूज करते. सो हे असं माझं हेअर केअर रुटीन होतं जानेवारी मंथमध्ये. त्यानंतर हेअर केअरनंतर आपण बघूयात मेकअप रिमूव्हिंगसाठी.
तर बाय डर्माचं हे सेन्सिटिव्ह बाय H2O मिसेलर वॉटर मी सध्या यूज करते. आणि आपण मेकअप करतो खरं, पण तो मेकअप रिमूव्ह करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी हे बाय डर्माचं मिसेलर वॉटर काम करतं. त्यासोबतच तुम्ही डबल क्लिन्झिंग मेथडने जर का फेस क्लीन करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बाय डर्माचं मिसेलर वॉटर यूज करू शकता. खूपदा काय होतं की आपण बाहेरून म्हणजे किती धूळ असते किंवा पोल्युशन असतं ते सगळं आपल्या स्किनवरती जाऊन बसतं, तर ते आपल्याला डबल क्लिन्झिंग मेथडनेच आपल्याला आपला फेस क्लीन करावा लागतो. तर त्यासाठी हे खूप खूप उपयोगी आहे. तुम्ही फेस वॉश करण्याआधी बाय डर्माच्या या मिसेलर वॉटरने जर का आधी फेस क्लीन केलात आणि मग फेस वॉश केलात तर जी काय डर्ट, जे पोल्युशन सगळं असतं ते सगळं स्किनवरचं निघून जातं आणि स्किन आपली मस्त अशी क्लीन होते. सो त्याच्यासाठी हे बाय डर्माचं सेन्सिटिव्ह बाय H2O मिसेलर वॉटर इट्स व्हेरी यूजफुल. ओके, तर त्यानंतर आता आपण थोडंसं मेकअपकडे जाऊयात. तर मेकअपमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मला माझ्या फेवरेट ब्रँडकडून PR आलं होतं एलिएटिनकडून आणि हा जो पाऊच आहे तो त्यांनीच पाठवलेला आहे. इतका क्यूट पाऊच आहे, एकतर पिंक आहे हा आणि एलिएटिन. आणि एलिएटिनचं माझं फेवरेट प्रोडक्ट म्हणजे जानेवारीमध्ये मला जे खूप जास्त आवडलं आहे ते मी आज तुम्हाला दाखवते. या मस्कारा आय ड्रामा एलिएटिन मस्कारा व्हॉल्युमायझिंग इंटेन्स पे ऑफ. सिरियसली हा मस्कारा इतकं छान काम करतो आपल्या म्हणजे जास्त वेळ असा टिकत नाही. हा म्हणजे वॉटरप्रूफ नाही आहे आय ड्रामा मस्कारा एलिएटिन सी. आणि तुम्ही याचं हे बघू शकता, ह्याचं ॲप्लिकेटर जे आहे ना ते खूप छान आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आयलॅशेस इतक्या मस्त दिसतात, असं वाटतं की आपण फेक आयलॅशेस लावल्यात. इतका छान हा मस्कारा आहे आणि म्हणजे त्याच्या प्राईसच्या मानाने ह्याची प्राईस आहे 275. तुम्ही जर का नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्याच्यावरती बघितलं तर तुम्हाला 250, 260पर्यंत मिळून जाईल आणि 260च्या मानाने हा मस्कारा बेस्ट आहे. म्हणजे आपले आयलॅशेस इतके सुंदर दिसतात आणि मला तर असेच मस्कारा आवडतात जे की वॉटरप्रूफ नसतील. कारण की वॉटरप्रूफ नसतील तर आपण ॲटलिस्ट त्यांना रिमूव्ह करू शकतो. वॉटरप्रूफ असतील तर ते लवकर रिमूव्ह नाही होत, मग ते तसेच राहतात, ते अजिबात चांगलं नाही. त्याच्यामुळे हा मस्कारा खूप छान आहे आणि ह्याचं जे व्हॉल्युमायझिंग करण्याचं जे काम आहे ते खूप छान आहे. आपले आयलॅशेस खूप छान दिसतात. सो एलिएटिनच्या या मस्कारामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर का 250 to 260मध्ये जर का आपल्याला हा मस्कारा मिळणार असेल तर काय हरकत आहे, खूप छान मस्कारा आहे. त्यानंतर मेबलिनची सुपर स्टे मॅटे इंक लिक्विड लिपस्टिक. सो मेकअप प्रोडक्ट्समध्ये म्हटलं तर लिपस्टिक बेस्ट आहेत यांच्या. सी ही अशी शेड आहे, ॲक्च्युली ती फुल रेडमधून आहे आणि ह्याची जी नेम आहे तो शेड नंबर आहे तो 20 पायनीर असा आहे. तुम्ही बघू शकता एवढी ही शेड आहे. याची शेड नंबर जो आहे तो 20 आहे आणि शेड नेम जी आहे ते पायोनियर आहे. तुम्हाला जर का ही शेड आवडली असेल तर तुम्ही ही परचेस करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक नक्की देईन. आणि याचं मेन पॉईंट काय माहिती आहे, खूप वेळापर्यंत राहते. तुम्ही खा प्या, कॉफी प्या, चहा प्या किंवा जेवण करा, ही लिपस्टिक अजिबात निघत नाही. सो आपल्याला जर का कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही मेबलिनची लिपस्टिक खूप छान आहे. त्यासोबतच मला तुम्हाला अजून काही लिपस्टिक्स दाखवायला आवडतील. त्या म्हणजे मिला ब्युटीच्या ह्या मला PR आल्या होत्या आणि याच्या 5 शेड्स आहेत माझ्याकडे. पण त्याच्यामधली सर्वात आवडती शेड म्हणजे रेखा आणि बेगमजान. तर ॲक्च्युली त्यांचे जे नेम्स आहेत ना लिपस्टिकच्या शेड्सच्या त्या अशा ॲक्ट्रेसेसवरून त्यांनी ठेवलेल्या आहेत. ही कन्सेप्ट जी आहे ती मला खूप आवडली आणि खूप जास्त वेळ टिकत नाहीत. तुम्ही अगदी एक म्हणजे
3 ते 4 तासांसाठी जर का तुम्हाला लिपस्टिक पाहिजे असेल तर या लिपस्टिक्स आहेत मिला ब्युटीच्या. ही जी शेड आहे ती रेखा. सो फर्स्ट आपण ही बघूया. प्रॉपर रेड कलरमधून आहे आणि शेड पण मी तुम्हाला दाखवते. सी प्रॉपर अगदी रेड कलर आहे आणि खूप छान दिसतो. तुम्ही ही लाईट अशी जरी लावलीत ना तरीही खूप छान वाटते. आणि एक 3 ते 4 तासांसाठी जर का तुम्हाला लिपस्टिक पाहिजे असेल तर दिस इज व्हेरी नाईस. त्यासोबतच बेगम जान म्हणून त्यांची एक शेड आहे. ही शेड इतकी सुंदर आहे. तुम्हाला जर का नो मेकअप लुक करायचा असेल किंवा न्यूड लिपस्टिक जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही लिप शेड घेऊ शकता. बेगम जान 21 नंबर आहे. सी ही लिप शेड आहे बेगम जान म्हणून. हे पहा. मला जर का नो मेकअप लुक करायचा असेल किंवा तुम्ही डेली यूजसाठी जर का लिपस्टिक शेड शोधत असाल तर दिस इज व्हेरी नाईस. अगदी न्यूड आहे आणि आपण लिपस्टिक लावली असं वाटत पण नाही. एकदम नॅचरल लुक देणारी अशी ही शेड आहे बेगम जान म्हणून. सो तुम्ही नक्की ही ट्राय करू शकता आणि खूप छान दिसते. आणि जी प्राईस आहे ना लिटरली अंडर 200 मध्ये ही लिपस्टिक येते. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंकसुद्धा नक्की देईन. सो तुम्ही ही परचेस करू शकता. तर मेकअप, स्किन केअर, हेअर केअर सगळं झालेलं आहे. आता आपण थोडंसं वळूया ज्वेलरीकडे. तर जिवाकडून मला मस्त अशी ज्वेलरी आलेली आहे. हे पहा. पेंडंटची अशी चेन आहे, पेंडंट आहे आणि इयरिंग्स आहेत. ॲक्च्युली हे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल गिफ्ट आहे जिवाकडून. सो मला हे खूप आवडलं आहे. जर का तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही जिवावरून नक्की परचेस करू शकता. माझा कोड जो आहे तो मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यावरून तुम्हाला 15% ऑफ मिळू शकता कुठल्याही ऑर्डरवरती. आणि हे नेकलेस इतकं छान आहे. मी घालूनसुद्धा बघितलेलं आहे. ते फोटोशूट झालेलं आहे. मी इथे पॉपअप करेनच. ते खूप सुंदर असं नेकलेस आहे. त्यानंतर टंटरॅन हे आहे आंबोड्याला लावायचं असं मागे असं लावायचं. तर हे जे आहे ना ते मकर संक्रांतीला हळदी कुंकूमध्ये आईला एका काकूंनी हे दिलेलं आहे म्हणजे लुटून आलेलं आहे. पण हे मला खूप आवडलं आहे. हे मोत्याचं आहे तुम्ही बघू शकता. आणि मध्ये मध्ये असं गोल्डन ह्याच्याने ते असं छान केलेलं आहे. हे आंबोड्याला असं लावल्यावर इतकं सुंदर दिसेल. मागे असं आपण असं लावू शकतो आंबोड्याला. खूप मस्त आहे. सो याची पण लिंक जर का मला मिळाली तर मी खाली देईन तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे आपण नऊवारी लुक करतो, आता गुढीपाडवा येईल किंवा मग शिवजयंती येईल तर तेव्हा हे असं मागे लावण्यासाठी खूप छान आहे. तुम्ही नक्की सगळ्यांनी एकदा घेतलं पाहिजे. सी आणि त्याच्यामध्ये मोती आहेत. मोत्याचं असं बारीक बारीक मोत्यांचं आहे त्याच्यामुळे ते अगदी छान दिसतं आहे. सो याची जर काही मला लिंक मिळाली तर ते सुद्धा मी खाली मेन्शन करेनच. आणि त्यासोबतच मला डीमार्टमधून एक छान असं ब्रेसलेट भेटलेलं आहे. लिटरली फक्त 35 रुपीजला आहे हे. मला जर का ऑनलाईन भेटलं कुठे तर त्याची मी लिंक देईनच किंवा मग तुम्ही डीमार्टमध्ये जाऊनसुद्धा हे परचेस करू शकता. 35 रुपीजमध्ये इतकं सुंदर ब्रेसलेट आहे आणि घातल्यावरती एकदम छान दिसतो आहे. सी खूप छान असं ब्रेसलेट आहे. मला खूप आवडलं. आणि याच्यामध्ये प्रत्येक कलर आहे म्हणजे कलरफुल असं आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक आउटफिटवरती हे जाणार आहे. सो दॅट्स इट. या व्हिडिओमध्ये मी सगळे प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत जे मला जानेवारी महिन्यामध्ये खूप जास्त आवडलेले आहेत. आणि त्याबद्दल मला काय काय वाटतं हे सगळे विचार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला जर कुठलं प्रोडक्ट परचेस करायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला मस्त खमंग अशा रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून. तर धनश्रीज किचनलासुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता. सोबतच धनश्री शिंदेलासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.
आहे.